नमस्कार मित्रांनो, मुंबई कराय चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कारलं नाव काढलं की घरातले लहानापासून मोठे सगळेच लांब पळतात, हो ना. पण आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे अजिबात कडू न लागणारी चटकदार आणि मसाल्यात कारल्याची भाजी. ही भाजी चविष्ट आहे आणि ती आपण कशी बनवलेली आहे ती या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, भाजून शेंगदाण्याचा कूट काढून घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, जिरे घेतलेले आहे, हळद घेतल्यानंतर आपण घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे, मालवणी मसाला घेतलेला आहे, त्याचबरोबर टोमॅटो चॉप करून घेतलेला आहे. आणि इकडे तुम्ही बघत आहात आपण मार्केटमधून फ्रेश हिरवी कारले आणलेले आहेत. तर कारले हे भरपूर ह्याच्या मेडिसिनल प्रॉपर्टीज असतात. त्याच्यामधले म्हणजे ज्यांना कोणाला डायबिटीज असेल तर त्यांनी कारलं खाल्लं, कारल्याचा कोणत्याही भाजी किंवा त्याचा रस जरी पिला तर डायबिटीज कंट्रोलमध्ये येतं. तर भरपूर मेडिसिनल प्रॉपर्टीज आहे कारल्याच्या भाजीमध्ये. तर आपण इकडे काय केलेलं आहे, कारले आपण उकळून घेतलेले आहेत, ते मऊ केलेले आहेत मिठाच्या पाण्यामध्ये चांगले, ते मस्तपैकी तुम्ही बघू शकता. तर एकदम नाजूक झालेले आहेत. आता त्यातल्या बिया आपण तशाच ठेवणार आहेत. त्या बियांचा पण जो रस असतो, तो अर्क असतो, तो आपल्या भाजीमध्ये उतरला पाहिजे. काही जण प्रेफर करतात बिया काढून टाकणं, पण आम्ही प्रेफर करतो ती त्यातच ठेवण्यासाठी. तिकडून त्याच्यानंतर आपण इकडे घेतलेला आहे मसाला, ज्याच्यात कांदा, खोबरं, खसखस, धने, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण हे मसाले आपण तव्यावर फ्राय करून घेतलेले आहे. आणि हे आपलं एक बोलतात ना की बेस असणारे आपल्या मसालेदार कारल्याच्या भाजीसाठी. आणि इकडे आपण सुरुवात केलेली आहे फटाफटमध्ये 2 चमचे तेल घेऊन, मस्त कडक तापलेलं तेल, त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे जिरे आणि कढीपत्ता, आणि त्याचबरोबर आपण टाकलेलं आहे हळद. जास्त काही वेळ लागत नाही, जेव्हा तेल गरम होतं ह्या सर्व गोष्टी फटाफट टाकायला सुरुवात करायची. आपण मीठ घेतलेलं आहे चवीनुसार आणि हे सगळं आता हलवून घ्यायचं मस्तपैकी. आणि टमाटर ॲड केलेलं आहे. टमाटरमुळे मस्त असा तडका सुटलेला आहे, कारण की टमाटरमध्ये पाण्याचा हे असतं, अंश असतो. तर जरा थोडंसं लांब राहून आपल्यालाच शूट करावं लागतं. तर ह्याच्यावरती प्लीज आमच्या मुंबई कराय चॅनलसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सपोर्ट करा. आपण इकडे जी कारली घेतलेली, कारल्यामध्ये आपण तो मसाला भरून घेतलेला आहे, जो तुम्हाला वाटण मी तुम्हाला दाखवलेलं. आणि ते वाटण कारले आपण फक्त आता ह्याच्यामध्ये सोडून द्यायचे आहेत फ्राय करून घ्यायला. तर तुम्ही बघू शकता. आता आपण हे मसालेदार वांगं बनवणार आहोत. मसालेदार वांगं म्हणजे कसं, हे भाताबरोबर ह्याचा रस्सा आपण खाऊ शकणार आहोत. तुम्ही असंही बनवू शकता की कमी मसाला ठेवायचा, जे भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर, पण तुम्ही हे दुपारच्या टायमाला जी आपण भाजी बनवतो तसंही तुम्ही बनवून ठेवू शकता. तर आपण हे रात्रीच्या जेवणासाठी बनवतो, तर हे ह्याच्यामध्ये आपण रस्सा ॲड करणार आहोत, म्हणून हे मसालेदार कारला आपण तयार करत आहोत. भरपूर सोपी डिश आहे. हा आपण मसाला जो उरलेला आहे तो आपण इथे ॲड केलेला आहे. घरोघरी वेगवेगळ्या पद्धती असतात बनवण्याच्या, तर ही आमची अशी पद्धत आहे. तर जरूर प्रत्येकाने ट्राय करून बघावं, काय ही वेगळी पद्धत आहे. आणि हे सर्व इन्फॉर्मेशन, जी मसाला कसा बनवलेला आहे, वाटण कसं बनवलेलं आहे, आणि काय मसाले यूज केलेले आहेत, ती सर्व इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर जरूर ट्राय करा. आणि इकडे आपण 1 कप पाणी टाकून दिलेलं आहे आणि मस्तपैकी ना तुम्ही बघू शकता आता हे बॉईल येऊ द्यायचं आहे. तेल मस्त तवंग आलेलं आहे. बॉर्डरला तुम्ही बघू शकता मस्तपैकी असं बुडबुड्या यायला लागलेलं आहे. आता फक्त 5 ते 10 मिनटं आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी मसालेदार कारलं तयार होणार आहे, ज्याच्याबरोबर भाकरीबरोबर आणि भाताबरोबर मस्तच लागतं. आणि कारलं तर माझं भरपूर फेवरेट आहे. आमच्या घरी भरपूर भरपूर लोकांना कारलं आवडतं. तर तर मला तर भरपूर तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तर बघा, मस्त बॉईल झालेलं आहे कारलं आणि हे झालेलं आहे 10 मिनटांनंतर तुम्हाला दृश्य दाखवतोय. तर मसाला चांगला बॉईल झालेला आहे, रस्सा पण आहे, त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड केलेली आहे. मस्तपैकी हे आता बॉईल झालेलं आहे. त्याचबरोबर कारली पण चांगली शिजलेली आहे, मऊ झालेली आहे, एकदम दातात तुटतीन अशी कारली झालेली आहेत. चांगला बॉईल आलेला आहे. आता ह्याला काय करायचं, आपल्याला हे प्लेटिंग करून घ्यायचं, एका साईड डिशमध्ये साईडला काढून घेऊया. जास्त काही वेळ लागलेला नाही आहे. 15 ते 10 मिनटात डिश होणारी, 10 ते 15 मिनटात डिश होणारी डिश आहे. सॉरी, फंबल झालो. आणि ही आपण साईडला काढून घेतलेली आहे डिशमध्ये. तर मसालेदार वांगं आपलं रेडी झालेलं आहे. मसाला चांगला स्टफ केलेला, कारले चांगले शिजलेले आहे. आणि त्याचबरोबर आपण इकडे जे मस्त गरमागरम रस्सा तयार केलेला आहे, जो मसाला तयार केला आहे, तो भाताबरोबर खाण्यासाठी अगदी योग्य आहे. तर माझ्या तोंडाला तर फार पाणी सुटलेलं आहे. आय होप तुमची पण सेम परिस्थिती असेल तर तुम्ही जरूर ट्राय करून बघा. आणि तुमच्या घरच्यांच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. मुंबई कराय चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सपोर्ट करा. आणि
असाच सपोर्ट आम्हाला शेवटपर्यंत करत जा. भरपूर पण व्हिडिओज ॲड करत असतोच आणि येस, त्यासाठी तुमच्या लोकांचा सपोर्ट आपल्याला भरपूर महत्त्वाचा आहे. प्लीज तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर किती सुंदर अशी डिश झालेली आहे. माझ्या तोंडाला तर फार पाणी सुटलेलं आहे. तर मी तर मस्त राईस आणि भाकरी घेऊन बसणार आहे ह्या डिशवरती ताव मारण्यासाठी. तर जरूर तुम्ही ही डिश ट्राय करून बघा. तर चला तर मग भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या. टेक केअर अँड बाय बाय.